सागरला जेव्हा नोकरी लागली तेव्हापासून तो आपला सर्व पगार आईच्या हातात आणून द्यायचा आणि आताही त्याचं नवीन लग्न झालेलं होतं. तरीही तो आजही त्याचा पगार आपल्या आईकडेच देत होता. कारण त्याला वाटायचं की आपल्या आईने आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे. तिने जन्म दिला आहे. तर आपल्या प्रत्येक गोष्टीवर तिचाच हक्क आहे. तिला आयुष्यभर सुखात ठेवायचं आहे व सर्व काही तिच्याच इच्छेनुसार, तिच्या मर्जीनुसार व्हायला हवं. सागर आपल्या आईचा एकही शब्द टाळून पुढे जात नसायचा. त्याचे आपल्या आईवर खूप प्रेम होते. म्हणूनच लग्न झाल्यानंतरही त्याने आपल्या पत्नीला, ज्योतीला स्पष्टच सांगितलं की तुला काही हवं असेल तर आईकडून मागून घेत जा. कारण मी तुला वेगळे पैसे असे काही देऊ शकत नाही. तेव्हा नवीन लग्न होतं. त्यामुळे ज्योतीसुद्धा काहीच बोलली नाही. असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी ज्योतीचा लहान भाऊ त्यांच्या घरी आला होता व येताना तो बरेच सामान वस्तू घेऊन आला होता. एक दिवस राहून तो दुसऱ्या दिवशी जाण्यास निघाला. तेव्हा ज्योती आपल्या भावाला काहीतरी देऊ इच्छित होती. म्हणून तिने पर्स काढली आणि त्यामध्ये पैसे शोधू लागली. पण पर्समध्ये काहीच पैसे नव्हते. ते पाहून ती अस्वस्थ झाली आणि स्वतःशीच बोलू लागली की तरी मी सागरला किती वेळा सांगितलं होतं की माझ्याकडे थोडे का असेना पैसे देत जा. मलाही कधीतरी पैशांची गरज पडू शकते. त्यामुळे माझ्याकडे काही पैसे असावेत जेणेकरून गरजेच्या वेळी उपयोगी पडतील. पण सागर दरवेळी बोलायचा की अगं तू तर घरीच असतेस आणि बाहेर जातानाही तू कोणाच्या तरी सोबतच असतेस. मग तुला पैसे जवळ ठेवायची काय गरज आहे? आणि तसंही कधी काही गरज असली तरी घरी आई आहे ना, आईकडून मागून घे. आईला द्यायला सांग. कारण मी माझा सगळा पगार आईलाच देत असतो. त्यामुळे माझ्याकडे ज्यादाचे पैसे शिल्लक राहतील असं नाही आणि आजपर्यंत मी माझा पगार नेहमी आईकडेच दिला आहे. तर लग्नानंतर मी असं केलं नाही तर तिला किती वाईट वाटेल. मी तिचं हृदय दुखवू शकत नाही. म्हणूनच यापुढे देखील दर महिन्याला पगार मिळताच आईला माझा पगार आणून देत असतो. आता इकडे सागरची आई आपल्या नवऱ्याचा व मुलाचा देखील पगार स्वतःकडे ठेवायची. पूर्ण घरात फक्त तिचंच ऐकलं जायचं व त्यांच्याच इच्छेनुसार सर्व व्हायचं. जेव्हा सुरुवातीला ज्योतीने तिच्या पतीला मला दर महिन्याला काही पैसे द्या असं सांगितलं होतं, त्यानंतर आईने नकार दिल्याने व आईने हे आधीच सांगितलं होतं की सून आल्यानंतर देखील कोणतेही नियम बदलणार नाहीत की तू तुझ्या वागण्यात बदल करणार नाहीस. तर पूर्वीप्रमाणे तू सर्व पगार माझ्या हातात आणून देशील. मग सागरला आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं नव्हतं आणि त्याच्या आईने देखील त्याला भावनिक ब्लॅकमेल देखील केलं होतं. आणि तसंही सागरचं त्याच्या आईवर खूप प्रेम होतं आणि त्याच्यामुळेच त्याची आई दुखावली जाईल असं त्याला कधीच काहीच वागायचं नव्हतं. तर त्यामुळेच आईने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तो आंधळेपणाने ऐकायचा व स्वीकारायचा आणि त्याचप्रमाणे वागायचा. पण सागर हे विसरला होता की आता तो एक मुलगा नाही तर नवरा आहे हे त्याला समजत नव्हतं आणि पत्नीच्या गरजा पूर्ण करणं हे देखील त्याचं कर्तव्य आहे याची त्याला जाणीव नव्हती. जेव्हा लग्नानंतरही मला नोकरी करायची आहे असं ज्योतीने सांगितल्यावर सागरने साफ नकार दिला. कारण त्याच्या आईची इच्छा नव्हती की सुनेने बाहेर जाऊन नोकरी करावी. त्या बोलायच्या की आता तू नवविवाहित वधू आहेस आणि आत्ता लगेचच नवीन सून येताच आम्ही तिला नोकरी करायला पाठवलं तर नातेवाईकांना आणि आजूबाजूच्या लोकांना कळलं तर सगळ्यांना काय वाटेल की आम्हाला पैशाचा खूप लोभ आहे. तू आल्याबरोबर आम्ही तुला कसं कामाला नोकरीला लावलं आहे. मग ज्योतीने देखील तेव्हा फार हट्ट केला नाही आणि आपला संसाराकडे तिने लक्ष देण्याचे ठरवले. पण तिच्या खर्चाचा प्रश्न आला की मात्र तिला कोणी पैसे द्यायचे नव्हते. सासू तिला सांगायची की पैसे जपून वापर, जास्त खर्च करू नकोस, नको त्या गोष्टींचा वापर करू नकोस. मग ज्योती देखील मान खाली घालून ऐकून घ्यायची. पण जेव्हा ती तिच्या आई-वडिलांच्या घरी माहेरी जात असे किंवा कोणी तिला पैसे द्यायचे तेव्हा तेच पैसे ती तिच्या पर्समध्ये ठेवायची. पण आज तिच्या पर्समध्ये ₹200 देखील नव्हते. त्यामुळे ती खूप काळजीत होती. कारण तिचा लहान भाऊ तिच्या घरी काही सामान देण्यासाठी आला होता. आता तो बाहेर जायला तयार होता. म्हणूनच आता ती त्याला रिकाम्या हाताने पाठवू शकत नव्हती. ज्योतीचा भाऊ पहिल्यांदा तिच्या सासरच्या घरी आला होता
व दुपारचे जेवण झाल्यावर तो निघणार होता. ज्योती काहीतरी विचार करत ती सासूबाईंकडे गेली आणि म्हणाली की आई, इकडे या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. माझा भाऊ आता दुपारी जात आहे, मग त्याला देण्यासाठी मला 200 रुपये हवे आहेत. हे ऐकून तिची सासू म्हणाली, अगं, आपल्याकडे काही पैशांचं झाड वगैरे लागलं आहे का? आणि इथे आजपर्यंत आम्ही आमच्या आईवडिलांना काही देत नाही, तर तू तुझ्या भावाला असंच पाठव. त्याने इथे आल्यावर नाश्ता जेवण केलं आहे की, मग त्याला पैसे देण्याची काय गरज आहे? हे ऐकून ज्योतीला खूप वाईट वाटलं. आता ती एका विचित्र कोंडीमध्ये अडकली होती. कारण लग्नापूर्वी जेव्हा ती नोकरी करायची तेव्हा सढळ हाताने ती तिच्या कुटुंबावर खर्च करायची, भावाला देखील मदत करायची. पण ती नोकरी करत नसताना आज लग्नानंतर तिला हात बांधल्यासारखे वाटत होते. तिने पुन्हा सासूबाईंसमोर विनवणी केली आणि म्हणाली, हां, माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे, कृपया मला पैसे द्या. पण तरीही तिच्या सासूने नकार दिला आणि म्हणाली, सुनबाई, मी तुला पैसे देऊ शकत नाही, मला घर खर्चाला पैसे हवे आहेत. सासूचं बोलणं ऐकून ती आता आधीच काळजीत पडली. तिने आपल्या भावाला 5 मिनिटं बस, मी येते असं सांगून ती घराबाहेर पडली. जेव्हा ती घराबाहेर पडू लागली तेव्हा तिच्या सासूबाई आश्चर्यचकित झाल्या आणि तिच्या मागे गेल्या. तेव्हा त्यांनी पाहिलं की सून शेजारच्या घरी जाऊन पैसे मागत आहे. ते पाहून सासूला खूपच राग आला. सासू रागातच ओरडून म्हणाली, सुनबाई, तू हे काय करत आहेस? तू शेजाऱ्यांकडून पैसे मागत आहेस? असं करून तुला आमची इज्जत घालवायची आहे का? अगं, आमच्या शेजाऱ्यांना काय वाटेल? आमच्याकडे 200 रुपयेसुद्धा नाहीत का? आता मात्र ज्योतीने बोलण्यास सुरुवात केली आणि म्हणाली, हो, माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी तुमच्याकडे पैसे मागितले होते, पण तेव्हा तुम्ही मला दिले नाहीत. आता माझा भाऊ जात आहे, तर मला त्याच्यासमोर कोणतंही वाद किंवा नाटक नको आहे, असं म्हणत ती आतमध्ये गेली. आणि मग तिने आपल्या भावाच्या हातामध्ये ते पैसे दिले आणि म्हणाली, भाऊ, तुला खूप भूक लागली तर वाटेत काहीतरी खाऊन घे. पण भावाने पैसे घेण्यास नकार दिला आणि म्हणाला, अगं नाही ताई, याची काहीच गरज नाही, मला नको. पण ज्योतीने ते पैसे जबरदस्ती त्याला घ्यायलाच लावले आणि त्याला निरोप देण्यास बाहेर आली. तेव्हा सासू बाहेरच उभी होती, रागाने बघत होती. जेव्हा तिचा भाऊ तिथून निघून गेला आणि ती मागे वळली तेव्हा तिची सासू रागानेच ओरडली, हे तू या घरात काय चालवलं आहेस? असं दुसऱ्यांच्या घरी जाऊन पैसे मागताना तुला काहीच कसं काय वाटलं नाही? ज्योती बोलते, माझ्या आईवडिलांच्या घरात मलाही काही मान सन्मान आदर आहे. माझा भाऊ तिकडे गेल्यावर काय म्हणेल की ताईने त्याला काय दिलं? आणि जेव्हा मी नोकरी करत होते तेव्हा माझ्या बाहेरच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत होते, तर आताही काही पैसे दिले तर काय झालं? मग सासू रागाने म्हणाली, मी माझं सर्व पैसे तुझ्या आईवडिलांना द्यावे असं तुला वाटतं का? ज्योती बोलते, आई, माहेराहून माझ्या भावाने किती सामान आणलं होतं. तो माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. तो निघताना मला त्याला काहीतरी द्यावंसं वाटणार नाही का? आणि मी त्याला फक्त 200 रुपयेच तर दिले आहेत. त्यामुळे तुमचे घर लुटले जाईल का? मी तुमच्याकडून तुमची संपूर्ण प्रॉपर्टी मागत नव्हते, तर फक्त 200 रुपये मागत होते. तितकेही तुम्हाला समजलं नाही का? त्यावर सासूबाई म्हणू लागल्या, आज शेजाऱ्यांकडे पैसे मागून तू आमची इज्जत घालवली आहेस. आम्हाला मान खाली घालावी लावली आहेस. थांब, सागरला येऊ दे, मी त्याला तुझी ही सर्व नाटके, तुझे हे वागणे सांगेन. असं बोलून त्या आतमध्ये निघून गेल्या. पण आज ज्योतीने देखील ठरवलं होतं की आज ती गप्प बसणार नाही, तर आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध व चुकीच्या वागणुकीविरुद्ध आवाज उठवेल. नाहीतर तिचं पुढचं आयुष्य अवघड होऊन जाईल. जेव्हा संध्याकाळी सासरे व पती घरी आले होते तेव्हा सासू आधीच रागाने बसल्या होत्या. ज्योतीने सगळ्यांसाठी चहा आणला तेव्हा सासू सांगू लागली की सागर, तुझ्या बायकोला कसं वागायचं बोलायचं हे अजिबातच माहिती नाही. तिला थोडं चांगलं वागायला शिकव. मग सागर विचारू लागला, नेमकं काय झालं आहे? मग आईने सांगितलं की ज्योतीने आज शेजाऱ्यांच्या घरी जाऊन पैसे मागितले. हे ऐकून सागर आश्चर्यचकित झाला. तो म्हणू लागला की ज्योती, मी हे काय ऐकत आहे? आई काय सांगत आहे? तुला या घरात पैशांची कमतरता आहे का, की तू शेजाऱ्यांकडे पैसे मागायला गेली होतीस? ज्योती म्हणाली की मला आज 200 रुपये हवे होते म्हणून मी आईंकडून मागितले,
पण आईने ते दिले नाहीत. मला पैशांची गरज होती, त्यामुळे मला शेजाऱ्यांच्या घरातून ते पैसे मागायला भाग पडलं. हे ऐकून सागर रागाने उभा राहिला आणि विचारला, अगं पण अशी कोणती अडचण तुला आली होती की पैसे मागण्यासाठी तुला शेजाऱ्यांच्या घरी जावं लागलं? ज्योती बोलते, माझा भाऊ घरी आला होता आणि तो आज जाणार होता. म्हणूनच मला त्याला पैसे द्यायचे होते आणि माझ्या नवऱ्याची तेवढीही ऐपत नाही का, जेणेकरून मी माझ्या पतीच्या कमाईतून माझ्या भावाला फक्त 200 रुपये देऊ शकेन? मला तेवढा अधिकार नाही का? सासू ही रागाने बोलू लागली की तुझ्या पतीच्या कमाईवर तुझा कोणताही अधिकार नाही, तर त्या कमाईवर फक्त माझा हक्क आहे, हे कायम लक्षात ठेव. आता मात्र आत्तापर्यंत गप्प बसलेले सासरे म्हणाले, अगं पण सुनेला पैशाची गरज असेल तर ती कोणाकडे मागणार? आणि तू तिला नोकरी देखील करू दिली नाहीस तर तिच्याकडे पैसे येणार तरी कुठून? त्यावर सासू रागातच बोलते, माझं लग्न झाल्यापासून बाहेर जाऊन मी कधी नोकरी केली आहे का? आमच्या घरची सून हे कामं असं करतात का? बाहेर जाऊन नोकरी करत नाहीत. तेव्हा ज्योतीचे सासरे सासूला बोलतात, तुला नोकरी करायची नव्हती म्हणून तू बाहेर जाऊन नोकरी केली नाहीस आणि तुझ्यावर कोणी दबाव टाकला नाही. पण सुनेला नोकरी करायची होती, तिची इच्छा होती, तरीही तू तिला नोकरी करण्यास नकार दिलास. तिने घरी बसावं असंच तुला वाटतं. पण लक्षात ठेव, प्रत्येकाला आपापलं आयुष्य त्याच्या मनाप्रमाणे जगू द्यावं, असा दबाव तू तिच्यावर का आणत असतेस? त्यावर सासू चिडूनच म्हणाली, हे बघा, ती वेगळी गोष्ट आहे, पण तिला दुसऱ्यांच्या घरी भीक मागायची काय गरज होती? आपल्या घरात काय कमी आहे का? मग सागरही रागाने ओरडला आणि म्हणाला, बाबा, आई बरोबर तर बोलत आहे. किती काही देखील इमर्जन्सी असली तरी ज्योतीने शेजारच्या घरातून पैसे मागायला नको होते, ते चांगलं वाटत नाही. मग ज्योती पण रागाने ओरडली आणि म्हणाली, मी शेजारच्या घरी पैसे मागायला गेले होते हे खरं आहे, पण तू तर कधी तुझ्या आईला हे का विचारत नाहीस की तिने मला 200 रुपये का दिले नाहीत? आणि एखाद्या वेळेस गरज असताना तुमच्या पत्नीला 200 रुपये सुद्धा मिळू शकत नसतील तर काय उपयोग आहे त्या पैशांचा? हे ऐकून सागर आता थोडा शांत झाला. ज्योती पुढे सासूला म्हणाली, आई, पगार येतात सासरे आणि माझे पती तुम्हाला संपूर्ण पगार देतात आणि तुम्ही नेहमी म्हणता तुमच्या पतीच्या संपत्तीवर आणि त्यांच्या पगारावर तुमचा हक्क आहे. तर मला सांगा की माझ्या पतीच्या कमाईवर माझा हक्क का नाही? मी माझ्या पतीच्या कमाईमधून थोडासा खर्च का करू शकत नाही? एक तर तुम्ही मला नोकरी करायला नकार दिला आणि मी काम करत असले तरी गरज पडल्यास माझ्या पतीच्या कमाईतून मी काही पैसे घेऊ शकत नाही का? माझा त्याच्यावर काहीच हक्क नाही का? आता तिथे पूर्ण शांतता पसरलेली होती. सासूबाईंनी तर आधीच बोलणं बंद केलं होतं, कारण कोणत्याच गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होत नव्हत्या की सासरे देखील त्यांची बाजू घेऊन बोलत नव्हते. ज्योतीच्या सासूचा त्यांच्या स्वतःच्या पतीच्या व मुलाच्या पगारावर पूर्ण अधिकार होता आणि तिला त्यामधील 1 रुपया देखील तिच्या सुनेला मात्र द्यायचा नव्हता. थोडा वेळ शांत राहिल्यानंतर सासरे म्हणाले की, सूनबाई, एकदम बरोबर बोलत आहेस. जर माझ्या कमाईवर माझ्या पत्नीचा पूर्ण अधिकार असेल, तर सागरच्या पत्नीचा हे देखील त्याच्या पगारावर पूर्ण अधिकार असायला हवा. आणि जर हे तुम्हाला मान्य नसेल तर मग दर महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या सुनेला ठराविक रक्कम द्या, जी ती तिच्या इच्छेनुसार खर्च करू शकते किंवा तिच्या इच्छेनुसार बचत देखील करू शकते. तिला नोकरी करायची असेल तर ती तिची इच्छा आहे, तिला नोकरी करायला द्यायला हवं. आता सागरला देखील सर्व गोष्टी लक्षात आल्या होत्या. तो समजून गेला होता. म्हणूनच तो बोलतो की, ज्योती, हां, तुझं बरोबर आहे. तुला तुझ्या वैयक्तिक खर्चासाठी वेगळे पैसे मिळायला हवेत. माझा पगार कितीही असला तरी आज तुला शेजारच्या घरी 200 रुपयांसाठी जावं लागलं हे योग्य नाही. आता यापुढे मी दर महिन्याला तुझ्या खात्यात ठराविक रक्कम जमा करेन आणि त्या पैशाचा हिशोब देण्याची गरज नाही. सागरकडून असं ऐकून ज्योती खूप खुश झाली. पण सासूच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. पण आता त्या नवरा आणि मुलासमोर त्या काहीच बोलू शकत नव्हत्या. त्या दिवशी ज्योती स्वतःसाठी तिने आवाज उठवला होता. तिने धाडस करून आपले मत, आपले विचार मांडले होते.
तेव्हा तिच्या समस्या देखील समोर आल्या आणि त्यावर उपाय देखील शोधला गेला. पण जर ती अशीच शांत बसली असती तर तिची दखल मात्र कोणीच कधीच घेतली नसती. आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या समस्या येत राहतात. त्या समस्यांना तोंड देऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर तेच प्रश्न कधीकधी प्रचंड रूप धारण करतात आणि मग आयुष्य व नाती देखील खराब व्हायला वेळ लागत नाही. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.